अध्यात्माच्या अंगाने व्यक्त झालेली आहे. त्यामुळे या चित्रामध्ये त्यांनी निळाई असलेला कृष्ण वेगळा ठेवला आहे आणि तिथे आपल्याला जे राधा दिसते ती वेगळी दिसते. राधा ही फिल्मी आहे. याचं कारण बाबूराव पेंटर हे फिल्मी बॅकग्राऊंडमधले आहेत, फिल्म मेकर आहेत. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये येणाऱ्या प्रतिमा या फिल्म ओरिएंटेड असणार. त्यामुळे त्यांची राधा ही फिल्मी आहे, पण जो कृष्ण आहे तो अध्यात्माच्या अंगाने जाणार आहे. राधा आणि कृष्ण दोन्ही, म्हणून ते त्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. हे चित्र आहे, हे चित्र आहे NS बेंद्रे या चित्रकारांनी काढले. आता या चित्रात बघायला काय, एक स्पष्ट बघण्यासारखी गोष्ट म्हणजे एक बर्ड्स आय व्ह्यू आहे. बर्ड्स आय व्ह्यूने हे चित्र काढले गेलेलं आहे. ते कधी काढलं चित्र, तर हे चित्र काढलं गेलं आहे ते 8 ऑगस्ट 1946 चले जाओ आंदोलन. चले जाओ आंदोलनाच्या दिवशी ऑगस्ट क्रांती मैदानाला मुंबईमध्ये काँग्रेसचं एक अधिवेशन झालं. त्यावेळी त्या अधिवेशनामध्ये तिरंगा झेंडा फडकवला गेला, तेव्हाचा तिरंगा झेंडा. आणि त्यावेळी त्याला अरुणा असोगोली हजर होत्या, त्यानंतर सरोजिनी नायडू हजर होत्या आणि इतर बरेच जण होते. गांधींनी ती हात दिलेली होती आणि तिथे मुंबईमध्ये हे आंदोलन तिथे सुरू झालं. ही ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला तिथे बाजूच्या जवळच्या असलेल्या बिल्डिंगमधल्या एका बिल्डिंगवरती टेरेसवर बसून बेंद्रे साहेबांनी हे चित्र काढलेलं आहे. हे चित्र आपल्याला काय असं वाटेल, पण बेंद्रे साहेब आहेत त्याच्यामध्ये एक आंदोलनाची पार्श्वभूमी असलेलं एक राजकीय संदर्भ आहे, एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. त्यामुळे एखादं चित्र बघताना ते कुठल्या कुठल्या अंगाने बघता येतं, ते इतक्या अंगाने आपण त्या चित्राकडे बघू शकतो. ते कळावं म्हणून हे चित्र मुद्दा मी आपल्याकडे दाखवतो. बेंद्रे साहेबांचं हे चित्र बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पोझिशनमध्ये होतं आणि नंतर बॉम्बे आर्ट सोसायटीला काही फंड्स आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या कलेक्शनमधलं हे चित्र त्यांना काही फंड्स आले होते. त्यावेळी त्यांनी ते चित्र जे मला माहिती नाही, पण त्यावेळी त्यांनी एक 91 साली एक कॅटलॉग असा 4-5 रिप्रोडक्शनचा एक हे केलं होतं, बंच काढला होता. तर तो बंच माझ्याकडे आहे, त्याच्यातलं हे चित्र आहे म्हणून मी म्हणतात. तर हे चित्र आहे, हे पुन्हा एकदा बाबूराव पेंटरांनी काढलेलं चित्र आहे. हे चित्र आहे दत्ताचं. हे चित्र आपल्याला औंधच्या म्युझियममध्ये बघायला मिळतं. तर हे चित्र आहे, या चित्रामध्ये दत्त हा दाखवलेला आहे आणि आपल्याकडे दत्त हा त्रिमुखी दत्त, 3 शिरे 6 हात असा वर्णन जे असतं अशा पद्धतीचा दत्त आहे. पण फारसा स्वप्नाळूपणा बाबूराव पेंटरांमध्ये नसल्यामुळे, वास्तव जास्त आवडत असल्यामुळे 3 शिर 6 हात ही कल्पना दूर ठेवून त्यांनी एकमुखी दत्त काढला आणि त्याच्यामध्ये ते दाखवताना ते अंधूक दाखवले. बाजूला आपल्याला हात आणि दिसतात, ते बॅकग्राऊंडमध्ये मर्ज झालेले आहेत. इमेज नीट नसल्यामुळे इथे आपल्याला दिसत नाही आहे, पण ते 2 डोकी आणि 4 हात हे अदृश्य रूपात अंधूक त्यांनी दाखवलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांना लौकिक अर्थाने एकमुखी आणि 2 हात असलेला दत्त अभिप्रेत होता, पण त्यांना इतरांनाही दुखवायचं नाही म्हणून त्यांनी त्या गोष्टी पण त्या अंधूक रूपामध्ये दाखवल्या. हा जो काही भाग आहे की आपल्याला म्हणायचं ते म्हणायचं, पण दुसऱ्यालाही ते पटेल अशा पद्धतीची ती भूमिका घ्यायची, ही भूमिका घ्यायची ताकद त्या काळामध्ये बाबूराव पेंटरांमध्ये होती. कारण त्या काळामध्ये समाजात कर्मठ खूप जास्त होते. आज आपण सहनशील खूप आहोत, त्या काळात तशी परिस्थिती नव्हती आणि त्या काळात त्यांनी असं चित्र काढलं. त्यामुळे हे चित्र पण आपण बघायला पाहिजे की अशा पद्धतीने चित्र असताना याच्यात न समजण्यासारखं काही नाही. मुद्दा महत्त्वाचा हा की आपण जर तो दृष्टिकोन तसा बाळगला ना, आपल्याला त्या पद्धतीने त्याचा आनंद घेता येईल. तो आनंद बाबूराव पेंटरांच्या चित्रांनी त्या काळामध्ये लोकांनी घेतला, तो आजही आपण तसा आनंद घेऊ शकतो. याच्यानंतर आपण बघूया एका शिल्पाच्या बद्दल.
एक शिल्प आहे गणपतराव म्हात्रे यांनी घडवलेलं एक शिल्प आहे. ते शिल्प JJ स्कूल ऑफ आर्टच्या एंट्रन्सला आहे आणि ते आपण आधी बघू शकतो. पण ते शिल्प प्रत्यक्षात जे घडवलं होतं प्लीज, तर ते शिल्प जे घडवलेलं होतं ते शिल्प 1896 मध्ये त्यांनी ते शिल्प घडवलं. हे आज किती वर्ष झाली बघा. आपण इतक्या उशिरा आजही त्याचा आस्वाद घेऊ शकतो. त्याच्या कास्टिंगच्या दर्जाबद्दल मी काही म्हणत नाही आहे, ते आमच्याच आर्ट स्कूलमध्ये कास्टिंग झालं आहे, पण त्या एकूण शिल्पाबद्दल तर नक्की बोलू शकतो. त्यामुळे आपण त्याच्याबद्दल बोलूया. मेनामध्ये शिल्प आहे ते ब्रॉन्झमध्ये कास्ट केलेलं आहे. खूप अलीकडच्या काळातलं कास्टिंग आहे. तर याच्यामध्ये बघण्यासारखं काय, तर तुझं टेम्पल मंदिराकडे देवळात देवाच्या दर्शनाला निघालेली एक शालीन स्त्री एवढंच आपल्याला अभिप्रेत आहे. तर ती आपल्याला याच्यामध्ये दिसते. आता याच्या पलीकडे आणि काय दिसतं, तिच्या हातामध्ये तवक आहे, दुसऱ्या हातामध्ये पाणी असतं भरून पूजेसाठी पाणी नेतो आपण, ते पाण्याचं पात्र आहे ते आहे आणि ती निघालेली नऊवारी साडी आहे, नीट नेटकी अँगलनी कशी दिसते ती. त्यानंतर तिचं याच्यामध्ये आपल्याला सगळे तपशील बोलायला मिळतील काय काय आहे. ती बाजूनी मागच्या बाजूने अशी दिसते, मागच्या पूर्ण बॅक प्रोजेक्शन हे अशा पद्धतीचं आहे. आता आपण क्लोजला बघूया. आता हे जे आहे ना, हे ओरिजिनल स्कूल ऑफ आर्टमध्ये असलेलं त्याचा फोटो आहे. जे ओरिजिनल आहे ते आणि त्याच्यानंतर कास्ट केलेलं ते आहे. ओके, आता आपण याच्यात बघण्यासारखं काय आवडावंसं काय आहे, म्हात्रे साहेबांनी काय दिवे लावले याचा प्रश्न कोणालाही करू शकेल. तर त्यांना काय सांगायचं होतं, त्यांनी काय दाखवलं ते आपण आता थोडं थोडं विस्ताराने बघूया. की हे पाऊल ज्या पद्धतीने पाऊल टाकलं आहे ते एक पाऊल आणि दुसरं पाऊल आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल दुसरं पाऊल टाकलं म्हणजे ते पाऊल एक पाऊल टाकलं आणि दुसरं काय उचललेलं आहे. हा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये ॲक्शन आहे, लाईव्हनेस आहे, गतिमानता ज्याला आपण म्हणतो ती आहे आणि त्यामुळे त्यात चैतन्य आहे. एखादी गोष्ट सूचक असते तिथे ती चालली आहे असं काही लिहायची गरज नाही, ती बघून आपण समजू शकतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आता याच्यामध्ये बघण्यासारखी अनेक गोष्ट आहे की त्या नऊवारी साडीचे फोल्ड कसे आहेत, ती साडी नेसल्यावरती ते फोल्ड कसे येतात, ते हुबेहूब जसे तसे फोल्ड आपल्याला याच्यामध्ये दिसते. त्यानंतर पायाचा नाजूकपणा आणि साडीचा जो कपडा आहे त्याचं वेगळेपण. त्याच्यामध्ये बॅक प्रोजेक्शनमध्ये हे काय, ती साडी कशी नेसली आहे, किती नीटनेटके पद्धतीने साडी नेसली आहे ती. त्यानंतर ती पास्तळशी समाजातली असल्यामुळे तिचा पदर छोटा आहे. आपल्याकडे लांबवर मोठा पदर घ्यायची पद्धत आहे, पण पास्तळशी समाजामध्ये कमरेच्या वर पदर घ्यायची इतकाच पदर घ्यायची पद्धत आहे. तर याच्यामध्ये आणि एक गोष्ट आहे की तो जो गळ्यामध्ये जे काही दागिना आहे ते दागिन्याचे तो बंद आणि त्याला जो काही गोंडा येतो तो मेटलमध्ये असून सुद्धा आपल्याला ते खरं असावं असं भासतं. इतकं उत्तम पद्धतीचं काम म्हात्रे साहेबांनी त्या काळात केलेलं होतं. त्यानंतर ही हेअरस्टाईल आहे ती अंबाडा घातलाय, त्याच्यावरती माळ आहे फुलांची. आता याच्यामध्ये आणि एक गोष्ट बघण्यासारखी आहे की लोकांना सर्वसाधारणपणे कोणाला कळत नाही आणि कोणी बघत नाही ती गोष्ट म्हणजे तिच्या गळ्यातली माळ. आणि त्याचबरोबर तिच्या चेहऱ्यातलं म्हणजे अजाणतेपण आहे, सात्विक रूप आहे ते पण दिसतं. तिने केस ज्या पद्धतीने बांधलेत ते आणि तिच्या गळ्यातली माळ. आता याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसेल की दोन सर आहेत आणि वरचा सर मान अशी अँगल आल्यानंतर तो वरचा सर खाली आलेला आहे. इतकं तपशील नाही तर ते नुसते दोन सर असे कुणी दाखवले असते, पण म्हात्रे साहेबांनी इथे अँगल जेव्हा मोल्ड येते बॉडीचा मोल्ड होतो त्यावेळी तो वरचा पदर त्याचा खाली आलेला उतरलेला दाखवला आहे.
अशा पद्धतीचे डिटेल त्याच्यात आपल्याला दिसतात. तर म्हात्रे साहेब मोठे काय आहे, तर म्हात्रे साहेब अशा कारणांमुळे मोठे जे नुसतं शिकलं लांबून एकदा बघितलं चला पुढे असं करून नाही झालं, तर एखादी गोष्ट बघायची असेल तर खूप तपशिलाने विस्ताराने बघायला पाहिजे. आपण नुसतं बघून हा अरे वा छान गेलं चालले पुढे असं नाही करून चाललं. आपल्याला जर खरंच समजून घ्यायचं असेल तर आपण त्याच्यातून एकरूप व्हायला पाहिजे. आणि एक गोष्ट कशी असते, त्यांना काय म्हणायचं ते आपल्याला जवळ समजत नाही ना, तोवर आपण ते समजून पण घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेली गोष्ट त्यांच्या पद्धतीने त्यांनी मांडली आहे, ती मांडलेली समजून घेण्याची जबाबदारी आपली आहे. तर आपण अत्यंत बारकाईने जर हे बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की खूप बारकाईने विचार करून त्यांनी ते शिल्प सगळं घडवताना कसा दाखवू शकतो. मात्र ज्यामध्ये दाखवला याला नक्की दाखवू शकतो, ही शक्यता आहे त्याच्यामध्ये. नुसतं आपला आला एक भाग मातीचा गोळा असा खालपर्यंत आला टॅक्स म्हणजे झालं असतं, असं होत नाही, असंही असू शकतो.